नमस्कार मित्रांनो, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली आहे। पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता। पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते, अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही असे मी शरद पवार यांना सांगितले। एवढंच नाही तर पडळकर कथित विधानावरून राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून पडळकरांना उघडपणे फटकारले। ही भाजपची संस्कृती नाही असे ते गडचिरोली येथे बोलताना म्हणाले। दरम्यान यावर आमदार पडळकर म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईविषयी वाईट बोलले गेले तेव्हा पवार यांनी त्यांना फोन केला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी वाईट बोलले गेले तेव्हा फोन केला होता का? असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आले आहे आणि एकच खळबळ उडालेली आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना खडे बोल सुनावले आहे। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।